प्रशासकीय कामांना गती देऊन सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला। प्रशासनानं लोकाभिमुख योजना आणि कामांसाठी तत्पर आणि सज्ज असावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। नागरिक केंद्री कामकाजाची भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या 100 दिवसात प्राधान्यानं करण्याच्या कामांबाबत सविस्तर सूचना दिल्या। याकरता 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला। या सूचनांवर काय कार्यवाही केली गेली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाईल। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। कार्यालयाच्या संकेतस्थळांवर माहिती अद्ययावत करा, सायबर सुरक्षितता सुनिश्चित करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या। शासकीय कार्यालय स्वच्छ ठेवा, अनावश्यक कागदपत्र आणि वापरात नसलेली वाहनं निर्लेखित करा। शासकीय कार्यालयात पिण्याचं पाणी स्वच्छ प्रसाधनगृह राहील यांची खात्री करा। अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे। स्थानिक पातळीवर 2 सुधारणा लागू करा, प्रलंबित कामे शून्यावर आणा। अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील यासंबंधी माहिती फलक तयार करा। स्थानिक पातळीवरील प्रश्न तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत। मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी लोकशाही दिनासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवा। ईज ऑफ वर्किंगसाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजकांशी संवाद साधावा। जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यक्रम, योजना तसंच गाव, शाळा आणि आरोग्य केंद्रांना भेटी द्या। यासाठी वेळापत्रक निश्चित करावं आणि संबंधित जिल्हा पालक सचिवांनी या सूचनांची अंमलबजावणी होत आहे का यावर लक्ष ठेवावं असे निर्देश बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिले।